119 मेरिट लागलं. मग त्यानंतर पहिल्यांदा पप्पाला जी पहिल्यापासून जिद्द होती, पप्पा मला शिक्षण घेऊ द्या. आम्ही लग्नाचा विचार केला होता पहिल्यांदा 12वी नंतर. पण मुलगी म्हटली, मला पप्पा 1 वर्ष मला संधी द्या. मी त्या संधीचं सोनं कष्टातून बागा चिटणीचं काम करून मी मुलीला अकॅडमीला पैसे. शनिवारी 8 तारखेला 2:30 वाजता मला फोन आला आणि मी अतिशय घाबरलो. 2:30 वाजता रात्री फोन आलेला. मी पोरीला म्हणलो, बा इतक्या रातचा कसं काय फोन केला? तर पप्पा म्हणले, मी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मोहिनी पोलीस झाली. मग आणि सर्व आले, चुलते आले आणि सगळेच आम्ही आनंद असल्याने एकदम कुटुंब आमचं सगळं रडायला लागलं. कारण आम्हाला अतिशय आमच्या घरामध्ये पहिल्यांदाच आम्हाला यश असं आलं. नमस्कार मित्रांनो, मी अमोल मारनवर. मित्रांनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूदच्या हद्दीत असलेले तळेवाडी या ठिकाणी आलो आहे. तुम्ही माझ्यासोबत पाहताय की हे आहे यादव कुटुंब. अतिशय खडतर प्रवासातून आणि हालाकीच्या परिस्थितीतून आपल्या मुलीला महाराष्ट्र पोलीस म्हणून यांची या निवड झालेली आहे. मॅडमची प्रथमतः तुमचं नाव सांगा. काय? माझे नाव नवनाथ हनुमंत यादव, चिकमहूद तळेवाडी. आपल्या मुलीचा गेल्या 4-5 दिवसापूर्वी महाराष्ट्र पोलीस म्हणून निवड झालेली आहे, निकाल लागलेला आहे. काय वाटतंय तुम्हाला? मला अतिशय आनंद झाला, कारण माझ्या कष्टाचं चीज झालं आणि माझी मुलगी महाराष्ट्र पोलीसपदी निवड झाल्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम, काय वाटतं, आता तुमची पोलीस भरती म्हणून निवड झाली आहे, तुमचं नाव सांगा. मोहिनी नवनाथ यादव. ही पोलीस भरतीचं जे आहे, ही तुमची कशी कल्पना सुचली तुम्हाला, बाबा आपण अकॅडमीला जायचं आहे? ती माझी लहानपणापासूनच इच्छा होती की पोलीस भरती करायची. मग 12वी झाल्यानंतर मग पप्पालाच म्हणलं आहे की पप्पा मला अकॅडमी जॉईन करायची आहे. दुसऱ्या क्षेत्रात तर मला इंटरेस्ट नाही, काय मला पोलीस भरतीच करायची आहे. मग पप्पांनी अकॅडमी बघितली. मग तिथून मग आम्ही सगळेजण अकॅडमीत गेलो बघायला अकॅडमी कशी आहे. मग छान वाटली अकॅडमी. मग नंतर घरी आल्यानंतर मग आमचा निर्णय झाला जायचं का नाही. मग नंतर मग गेलो. मग निर्णय झाला, गेलो. अकॅडमीत गेल्या गेल्या कसं वातावरण होतं, करमलं का तिथं? कारण आपल्या ग्रामीण भागातून तिथं जाणं आणि राहणीमान कसं होतं, काय? पहिल्यांदा करमलंच नाही, म्हणजे कधी सवयच नव्हती असे राहायची. मग नंतर करमायला लागलं. मग 1-2 महिन्यानं मग काय नाही वाटलं. मग राहण्याची ही सोय मस्त होती तिथं. सरांचं स्वतःचं सगळं होतं. आतापर्यंत आपण परीक्षा किती दिली त्या महाराष्ट्र, आणि ही कितव्या आयटम मध्ये झाला तुम्ही? पहिल्याच भरतीत झाली मी. एकंदरीत ज्या वेळेला निकाल लागलेला होता त्यावेळेला कॉल पहिला कुणा झाला तुम्हाला, बाबा तुमचं सिलेक्शन झालं म्हणून? कॉल तसं काय आला नाही. टेलिग्रामला माहिती पडली ना मेरिट लागलं म्हणून. मग मेरिट लागलं, बघितलं. मग 119 मेरिट लागलं. मग त्यानंतर पहिल्यांदा पप्पालाच फोन केला. पप्पांच्या काय प्रतिक्रिया होत्या? तुम्ही सांगितलं बाबा निवड झाली म्हणून, तेव्हा काय प्रतिक्रिया होत्या पप्पाच्या? पप्पा असं अक्षरशः म्हणजे फोन केल्यानंतर पप्पा असं रडायच लागलं की रिझल्ट लागला. त्यावेळेला तुम्ही कुठं होता रिझल्ट लागला? अकॅडमीमध्ये होती. तुम्ही अकॅडमीवरून घरी आल्यानंतर कशा प्रकारे स्वागत केलंय तुमचं? मस्त केलं स्वागत. तर ह्या होत्या आपल्यासोबत नवीनच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थिनी. त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत. काय वाटते, आपली मुलगी आज महाराष्ट्र पोलीस झाली आहे, गावातून कशा प्रतिक्रिया आहे त्या? तुम्ही असं स्वागत केलंय चिकमहूद नगरीमध्ये, घोड्यावरून मिरवणूक काढली होती, कशा पद्धतीनं ती झालंय? मला अतिशय आनंद झाला माझी मुलगी पोलीस झाली म्हणून. आम्ही मुलीचं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आणि आम्हाला आनंदाच्या भरात मुलीचं चांगलं कौतुक करावं असं मला म्हणजे पहिल्यापासून वाटत होतं. माझ्या मनामध्ये जिद्द होती की मुलं चांगली शिकवते आणि मुलं कुठेतरी चांगल्या पदावरती जावं अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती. म्हणून मी मुलीचं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आणि मला सगळ्या ग्रामस्थांनी बी त्याला साथ दिली आणि त्याच्यामुळं मी इथपर्यंत पोचू शकलो. एकंदरीतच आपल्या परिसरातून पहिल्यांदाच मुलं भरपूर झालेली आहेत, पोलीस किंवा अधिकारी वर्ग मोठा आहे, मात्र पहिल्यांदाच मुलगी पोलीस झाली, असं कशा प्रतिक्रिया आहे त्या लोकांचं आपल्या भागातून? आपल्या भागातून पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी 19व्या वर्षात मुलगी चांगल्या पद्धतीने यश मिळवलं. लोकांच्या बी म्हणण्यात चांगलं यश मिळवलं असं लोक बी ग्रामस्थ बी बोलतात, सगळं चिकमहूद बोलतात आणि चांगल्या पद्धतीने यश मिळवलं. मलाही अतिशय आनंद झाला. तिच्या शिक्षणाचं ती कसं नियोजन केलं होतं? कारण आपण आपल्या साध्या राहणीमानातून अकॅडमीला पाठवलं तर त्याचा प्रत्येक महिन्याला खर्च असतो, तो कशा पद्धतीनं केला जायचा? मी अगदी गरीब कुटुंब माझं, पण मी अगदी कष्टातून बागा चिटणीचं काम करून मी मुलीला अकॅडमीला
पैसे पाठवले. जर महिन्याला 2,500 रुपये मेसप्रमाणे रुपये कष्टातून भरून मुलीला मी असं सहकार्य केलं. अगदी काबाड कष्ट करून मी मुलीला शिकवलं आणि एक मनामध्ये जिद्द होती की माझी मुलगी पोलीस व्हावी म्हणून. मुलीनं ज्या वेळेला सांगितलं बाबा की मला अकॅडमी जॉईन करायची आहे, त्यावेळेला तुमच्या मनातनं कसं म्हणजे हे होतं प्रतिक्रिया त्यांची? पहिल्या सुरुवातीला असं मनामध्ये काय करावं असा विचार होता. डी फार्मसीला पहिल्यांदा ॲडमिशन घ्यायचं ठरलं होतं, पण पुन्हा अजून विचार केला की माझी मुलगी पोलीस व्हावी म्हणून. आणि पुन्हा आम्ही निर्णय घेतला की मुलीला पोलीस भरतीच्या प्रशिक्षणाला दहिवडीचं पाठवलं. मग आम्ही एकंदरीत शिक्षण पूर्ण होत असताना तिचं पहिलीपासून ते आत्तापर्यंत शिक्षण कशा पद्धतीने कुठं कुठं झालं आहे तिचं? मोहिनीचं शिक्षण पहिल्यांदा 1ली ते 4थी तळेवाडीत झाले. नंतर 5वी ते 10वी सुशीलकुमार शिंदे माध्यमिक विद्यालय चिकमोहद आणि 11वी ते 12वी श्री शिवाजी विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज मोहद बुद्रुक येथे झाले. 12वी नंतर पुन्हा मग अकॅडमीचा आम्ही निर्णय घेतला. मुलीची बी जिद्द होती पोलीस व्हायची म्हणून मी बी मागणं तिला चांगल्या पद्धतीने सपोर्ट दिला आणि मग इथपर्यंत आणून पोचलं. पहिला कॉल आल्यानंतर तुमच्या मनातनं कसं बाबा आपलं पहिल्याच म्हणजे पहिला निकाल लागला आणि तुमच्या मुलीचा कॉल तुम्हाला आला, पप्पा माझी निवड झाली आहे पोलीस भरतीला, त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं? शनिवारी 8 तारखेला 2:30 वाजता मला फोन आला आणि मी अतिशय घाबरलो. 2:30 वाजता रात्री फोन आलेला. मी पोरीला म्हणलो बा इतक्या रातचा कसं काय फोन केला? तर पप्पा म्हणले मी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल झाले. मग माझ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू वाहू लागले आणि मला मुलीला अतिशय मला आनंद झाला. तुम्ही कोणाकोणाला सांगितलं बाबा इथं त्या रात्रीच्या 2:30 वाजले होते, निकाल लागला होता आणि तुम्ही कोणाकोणाला सांगितलं त्यावेळेला इथं? पहिल्यांदा माझा चुलत भाऊ शिवाजी विद्यालयावर शिक्षक आहेत आणि मी आज शिक्षकांना फोन केला. सर म्हणलं मोहिनी पोलीस झाली. मग आणि सर बी आले, चुलते आले आणि सगळेच आम्ही आनंदाश्रूने एकदम कुटुंब आमचं सगळं रडायला लागलं. कारण आम्हाला अतिशय आमच्या घरामध्ये पहिल्यांदाच आम्हाला यश असं आलं आणि म्हणून आम्ही आनंदाश्रूने 2:30 वाजता रात्री रडत मुलीचं म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही आनंद हे केला. ज्या वेळेला मुलगी तुमची घरी आली त्यावेळेला जवळपास चिकमोहद नगरीतून जवळपास 3 विद्यार्थ्यांची पोलीस भरती म्हणून निवड झाली, तर त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढली होती. ही कशी कल्पना होती तुमची? आम्हाला अतिशय आनंद झाला होता कारण आमच्या जीवनामध्ये पहिलंच यश होतं आणि मुलीने चांगल्या पद्धतीने यश मिळवल्यामुळं आम्ही घोड्यावरून मुलीची मिरवणूक काढली आणि मुलींना चांगलं स्वागत केलं आम्ही मुलींचं. एकंदरीतच अतिशय मोठ्या आनंदाच्या वातावरणात स्वागत केलेलं आहे. आजी तुम्ही काय सांगू शकता? आता नात तुमची पोलीस झाली आहे, काय मला बोला येतंय. काय कसं वाटतंय आता पोरगी पोलीस झाली आहे? आनंद झाला. आनंद झाला, चांगलं वाटतंय. गरिबीत नाही झालं. वाटलं होतं का होईल असं? होय होय वाटलं होतं की. का आल्यानंतर काय कसं कसं झालं स्वागत तिचं, कसं केलं तुम्ही? चांगलं केलं की. तर आपल्यासोबत मोहिनीच्या मम्मी सुद्धा आहेत. काय वाटतंय तुम्हाला मावशी, आपली मुलगी महाराष्ट्र पोलीस म्हणून निवड झालेली आहे, कसं शिकवलंय तिला आजपर्यंत? पोरगी आता एवढ्या लांब 1 वर्ष आपल्यापासून लांब राहिली होती, पोलीस होऊनच आले, कसं आपलं नाव सगळीकडे तिनं हे केलंय, काय वाटतंय तुम्हाला? मजुरी करूनच शिकवलं, गरिबीतनं शिकवलं. पहिला फोन आलता तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? काय आनंद वाटला. अजून काय सांगू शकाल तुम्ही? कसं म्हणजे पुढं कसं आता ही भविष्यात असणार? आम्हाला मुलीची पहिल्यापासून जिद्द होती पप्पा मला शिक्षण घेऊ द्या. आम्ही लग्नाचा विचार केला होता पहिल्यांदा 12वी नंतर, पण मुलगी म्हणली मला पप्पा 1 वर्ष मला संधी द्या, मी त्या संधीचं सोनं करते. म्हणून आम्ही पुन्हा तिला चांगला सपोर्ट केला आणि तिला प्रशिक्षणासाठी तिथं पाठवलं आणि तिने चांगल्या प्रकारचं यश मिळवलं. इथनं जे आपला प्रवास होता 1 वर्षाचा, त्या कालावधीत काय म्हणजे पोलीस भरतीचा फॉर्म असो किंवा 1 वर्षाचा जो बजेट असतं ते आपल्या ग्रामीण भागातील माणसांसाठी भरपूर असतंय, त्याची कशी इथनं अर्थपुरवठा व्हायचा, त्याला पैसे कसं पाठवायचे? तशी माझी कुवतच नव्हती, मुलं शिकवायची माझी कुवत नव्हती, कारण मला कुठल्या प्रकारचं आर्थिक येणं नव्हतं. पण माझ्याकडे 2 गायी होत्या आणि त्या गायीच्या काही थोड्या उत्पन्नातनं आणि माझ्या कष्टातनं आणि माझ्या बायकोच्या कष्टातनं आम्ही सारासार असं खर्च मुलीला पुरवला. अशा प्रकारचं मग शिक्षण आम्ही दिलं तिला. तर मित्रांनो, अतिशय खडतर प्रवासातून यांची महाराष्ट्र पोलीसपदी निवड झालेली आहे. अतिशय गरीब कुटुंबातून, जे की ग्रामीण भागातून आपल्याला एक वेळचं अन्न मिळवणं आणि काबाड कष्ट करून ते अन्न आपल्याला मिळवणं अवघड असतं, अशा म्हणजे भागातून
आपल्या मुलीला महाराष्ट्र पोलीस म्हणून निवड झाली आहे. त्याचप्रमाणे ह्याही मॅडमने भरपूर कष्ट केले की 1 वर्ष घरापासून दूर जाऊन कठोर मेहनत करून पोलीस भरतीसारख्या या पदाला गवसणी घातलेली आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.